ही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा. आपण मरे मरे जे काही फोटो बघतो, दिल्लीचे बूट चाटितो. पण आत्ताच जे चाललेलं आहे, दरवेळेला उठसूट मुजऱ्या मारायला जातात. हे त्यांचे हुजरे हे काय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार. आम्ही हा भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही, कदापि आम्ही नव्हतो. अशा भाजपासमोर सोबत आम्ही जाऊ शकत नाही, कदापि नव्हतो. मी कोणत्याने बोललो, अशा भाजपासोबत. त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे. म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आत्ताचा भाजप हा अमिबासारखा झालेला आहे. त्याला आकार नाही, उकार नाही, काही नाही, एक पेशीय. म्हणजे यांचं जे काही सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे. या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना, गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही. या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं. सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं, ही लोकशाही, ही खोटी लोकशाही आहे. ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते. आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे. आम्ही म्हणतो ना, आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार. विधानसभेत महायुती जिंकली तशीच आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा जिंकेल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीच जिंकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय. बिलकुल, लोकसभेमध्ये महायुती जिंकली आहे. विधानसभेत महायुती अतिशय लँडस्लाईड विक्ट्री घेऊन लाडक्या बहिणींनी, शेतकऱ्यांनी, सगळ्यांनीच मतदान केलं आणि जिंकली महायुती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती जिंकली.